घरामध्ये रूम मध्ये बसलेला असतो, त्याला भीती वाटते, भूत भूत आला भूत आला भूत आला. कोणीतरी काय सांगतं, लाईट चालू कर. लाईट चालू केल्यावर तो काय म्हणतो, आता गेलं ना भूत. लाईट चालू केल्यामुळे भूत नाही जात, भूत होतं, हा भ्रम जातो. आयुष्यात खूप भ्रम असतात मीपणाचे. ते भ्रम जरी गेले ना, मीचा मी गळून पडला की त्याचा आम्ही होतो. पण प्रॉब्लेम असा आहे, त्या आम्हीचा पण परत मी होतो. आम्ही आमचं वेगळं आहे, आमचा ग्रुप, आमची संस्था, आमचं गाव. आय गेला की त्याचा वी होतो आणि वीचा पण नंतर आय होतो. पण आय मधला जेव्हा आय राहत नाही तेव्हा तो युनिव्हर्सल आय होतो. तेच तर जीवन, की सगळीकडं चराचरामध्ये सृष्टीमध्ये तेच चैतन्य आहे. अखंड मंडलाकारम व्याप्तम मेन चराचरम. आणि त्या चैतन्याचा स्वभावच आनंद आहे, त्याचा स्वभावच एक्सप्रेशन आहे. या शरीराच्या माध्यमातून एक्सप्रेस होणं, या शरीराच्या माध्यमातून पॉवरफुल ऍक्शन्स घेणं. आणि त्या ईश्वराला, ईश्वर म्हणा, अल्लाह म्हणा, चैतन्य म्हणा, तत्व म्हणा, काही म्हणा, ते ईश्वरीय काम या शरीराच्या माध्यमातून करण्यासाठी, सज्ज होण्यासाठी हे समोर आलेला भ्रम जरी गेला ना तरी एक्सप्रेशन सुरू होतं. लाईट चालू केल्यामुळे भूत नाही जात, कारण भूत नसतंच, भूत असल्याचा भ्रम असतो. 80% मी हे केलंय हा भ्रम असतो. पॉवर फक्त पॉवर असते. ती पॉवर हॅलोजन मध्ये टाकलं लाईट प्रोड्यूस होतो, मोटरमध्ये टाकलं पंपिंग होतं. पॉवर जर ऍक्शन मध्ये आली तर रिझल्ट प्रोड्यूस होतो. ताकद ही विचारांमध्ये असते, पण विचार जर ऍक्शन मध्ये आला तरच रिझल्ट प्रोड्यूस होतो. नुसत्या पवनचक्की उभं करून फायदा नाहीये. पवनचक्की वाऱ्याने फिरल्यानंतर वाइंड एनर्जी इलेक्ट्रिसिटी एनर्जीमध्ये पण कन्वर्ट झाली पाहिजे. आपल्या शरीरामध्ये ती सगळी यंत्रणा दिली आहे ते कव्हर होण्यासाठी. त्यासाठी फक्त या ईश्वराने दिलेल्या गिफ्टचा प्रभावी वापर करायला शिकलं पाहिजे.